जगामधील इलेक्ट्रॉनिक कार बनवणारी सर्वात मोठी कंपनी म्हणजे टेस्ला ही इलॉन मस्कची कंपनी आहे। ही जगातली खूप मोठी कंपनी आहे, ती भारतामध्ये आलेली आहे। त्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्याबद्दलच माहिती पाहूया। भारतातील पहिलं जे टेस्लाचं शोरूम आहे हे मुंबईमध्ये उघडण्यात आलेलं आहे। मुंबईमधलं बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला संकुल जे आहे त्या ठिकाणी या शोरूमचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 जुलैला झालेलं आहे। आता या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर भारतामध्ये पहिली जी गाडी लॉन्च केलेली आहे त्या गाडीचं नाव आहे मॉडेल वाय कार। ही टेस्लाने भारतात पहिली इलेक्ट्रॉनिक कार लॉन्च केलेली आहे आणि हिची किंमत आहे एकूण 60 लाख रुपये आणि गाडी पहिल्यांदा फक्त 3 शहरांमध्येच उपलब्ध होऊ शकते, ते म्हणजे मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम। त्याच पद्धतीने टेस्ला ही इलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे, हे पण लक्षात ठेवा। या कंपनीचं मुख्यालय कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये आहे आणि या कंपनीची स्थापना 2003 साली झालेली आहे। आता इलॉन मस्क यांच्या कंपनीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो, त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहूया। इलॉन मस्क यांच्या प्रमुख कंपन्या म्हणजे टेस्ला कंपनी जे इलेक्ट्रिक कार बनवते, दुसरं एक्स ज्याचं जुनं नाव ट्विटर होतं ते सुद्धा इलॉन मस्क यांच्या मालकीचंच आहे। त्याच पद्धतीने स्पेसएक्स कंपनी ही अमेरिकेमधली खाजगी अंतराळ कंपनी आहे, ही सुद्धा इलॉन मस्क यांच्याच मालकीची आहे। त्याचबरोबर स्टारलिंक प्रोजेक्ट हा स्पेसएक्सचाच प्रोजेक्ट आहे। दुर्गम आणि वंचित भागामध्ये इंटरनेट सुविधा देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे। भारतामध्ये सुद्धा स्टारलिंक प्रोजेक्ट आलेला आहे। त्याच पद्धतीने न्यूरालिंक नावाची कंपनी आहे, मेंदू आणि मानवी संगणक यांचा इंटरफेस करण्यासाठी ही कंपनी इलॉन मस्कने स्थापन केलेली आहे। धन्यवाद।